अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा 5 वर्षांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबर 2026 रोजी संपुष्टात येत आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून पात्र सभासद संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात निवडणुकीची चर्चा रंगू लागली। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अ श्रेणी वर्गाची सहकारी संस्था असल्यामुळे तिची निवडणूक प्रक्रिया विभागीय सहनिबंधकाच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे। प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व संलग्न सभासद संस्थांना 23 जून ते 22 जुलै या कालावधीत संचालक मंडळाची बैठक घेऊन प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव मंजूर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। संबंधित संस्थांचे ठराव उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयात तपासणीनंतर सादर करता येणार आहे। या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी तयार करण्यात येईल आणि निवडणुकीच्या पुढील टप्प्यांना सुरुवात होईल। त्यामुळे आगामी काळात सहकारी संस्थांमध्ये राजकीय आणि संघटनात्मक हालचाली वाढण्याची शक्यता आहे। सध्या आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेचं संचालक मंडळ कार्यरत आहे। प्रस्थापितांना धक्का देत बच्चू कडू यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात प्रवेश केला होता। त्यांच्या नेतृत्वातील पॅनलनं बहुमत मिळवत अध्यक्षपदावरही कब्जा केला। आता या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आल्यानं आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरण बदलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। निवडणुकीसाठी अवघे 2 महिने शिल्लक असल्यानं विविध गटांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। प्रतिनिधी निवडीपासूनच निवडणुकीची रंगत वाढण्याची चिन्ह दिसत आहे। अमरावती जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी कोणते गट मैदानात उतरतात आणि मतदार संस्थांची भूमिका काय राहते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे।